सर्वप्रथम आपण दीपपूजन करून घेणार आहे। तर बघा, सर्वप्रथम आपण दिव्याला हळद कुंकू अक्षदाने पुष्प व्हायचं आहे। अतः श्री दीपपूजनं करिष्ये, हरिद्रान् कुंकुमाक्षदान् समर्पयामि, पुष्पान् समर्पयामि। करोति कल्याणम् आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योती नमोस्तुते। आता घंटेची स्थापना आणि घंटेचे पूजन करायचं आहे। अतः श्री घंटासनार्थे अक्षदान् समर्पयामि, हरिद्रान् कुंकुमाक्षदान् समर्पयामि। अशा प्रकारे घंटेची स्थापना झाल्यानंतर आपण घंटेचे पूजन करायचं आहे। हळद कुंकू अक्षदा आणि पुष्प व्हायचं आहे। हरिद्रान् कुंकुमाक्षदान् समर्पयामि, पुष्पान् समर्पयामि। आता सर्वप्रथम आपण बाप्पाचा अभिषेक करणार आहोत, गणपती बाप्पाचा। आपल्याकडे मूर्ती असेल तर आपण मूर्ती बसवू शकता। देवाऱ्यातली मी बाहेर काढत नाही। तुम्हाला देवाऱ्यातली ठेवायची असेल तर देवाऱ्यातली सुद्धा ठेवू शकता, किंवा तुमच्याकडे दुसरी कुठली मूर्ती असेल ती तुम्ही स्थापन करू शकता। आपण एक तामण घेणार आहोत, त्यामध्ये बाप्पाला स्नान घालणार आहोत। हे बघा, मी बाप्पाला सुपारी म्हणून आपण स्थापन करायचं आहे। त्यासाठी मी अशी सुपारी घेतलेली आहे बाप्पाचं प्रतीक म्हणून। आपण बाप्पाला तामणात ठेवायचं आहे। ठेवण्या अगोदर तामणात 2 अक्षदा ठेवायचे आहेत। त्याला थोडंसं चंदन वाहून त्यावर मग बाप्पा ठेवायचे आहेत, आणि मग आपण वेगवेगळे मंत्रस्तोत्र पठण करून अथर्व शिष्य बोलून त्याचा अभिषेक करायचा आहे। सर्व मंत्र मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार नाही, कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल, म्हणजे बघायला सुद्धा खूप कंटाळा वगैरे येईल, म्हणून त्यामुळे मी शॉर्टमध्ये जेवढा व्हिडिओ करता येईल तेवढा मी तुम्हाला दाखवणार आहे। आता सर्वप्रथम मी बाप्पाचा अभिषेक करत आहे, स्नान करणार आहे। ओम श्री गणेशाय नमः हा मंत्र म्हणत जरी केला तरी बाप्पापर्यंत हा अभिषेक पोहोचतो। ओम श्री गणेशाय नमः, ओम श्री गणेशाय नमः, ओम श्री गणेशाय नमः, ओम श्री गणेशाय नमो नमः असं म्हणत आपण मंत्राचं चंदन लेपन करणार आहोत, आणि नंतर परत शुद्धोदक स्नान घालून बाप्पाला स्वच्छ आपण आंघोळ घालणार आहोत। तर बघा, आता मी गणपती संकटनाशन स्तोत्र याच्याने बाप्पाला अभिषेक करणार आहे आणि चंदन लेपन सुद्धा करणार आहे। श्री गणेशाय नमः। नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्त्या व्यासस्वरे नित्यं आयुकामार्थसिद्धये प्रथमं वक्रतुण्डं च द्वितीयं तृतीयं कृष्णपिङ्गाक्ष वक्रं चतुर्थकं लंबोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्र धूम्रवर्ण तथाष्टकं नवं बालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननं न चर्विघ्नं भयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो विद्याधनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिं जपते गणपति स्तोत्रं षडभिर्मासे संवत्सरे लभते नात्र संशयः अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वां यं समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः इति श्री नारदपुराणे संकटनाशन स्तोत्रं संपूर्णम्। ओम श्री गणेशाय नमो नमः।
अशा प्रकारे आपल्याला आता बाप्पाचा अभिषेक करून घेतलेला आहे. आता बाप्पाला थोडंसं चंदनला आपण चंदन लेपन करणार आहोत. ओम श्री गणेशाय नमो नमः. ओम श्री गणेशाय नमो नमः. परत शुद्धोदक स्नान करायचं आहे, म्हणजे बाप्पाला शुद्ध करायचं आहे परत. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय नमो नमः. असं म्हणून आपण बाप्पाला असं स्वच्छ स्नान आणि अभिषेक केलेला आहे. बाप्पाचं नामस्मरण करता करता सगळा विधी करायचा आहे बाप्पाचा. तर मी कंटिन्यू बोलू शकत नाही, कारण की जरा मी स्थापना वगैरे करत आहे. अशा प्रकारे स्वच्छ आपण ही सुपारी रूपाने बाप्पा जो आहे त्या पुसून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर बाप्पाला बसण्यासाठी आसनाचं आपण स्थान द्यायचं आहे. अशा अक्षता ठेवायच्या, ते स्थान समजायचं आहे बाप्पाचं, आणि त्या आसनाची पूजा करायची आहे. अथ श्री गणेशासनार्थे अक्षतान् समर्पयामि. आसनपूजनं करिष्ये. हरिद्रान् कुंकुमाक्षतान् समर्पयामि. या अक्षतांच्या आसनांवर आपण बाप्पाला स्थापन करायचं आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः. असं बाप्पाची स्थापना झाल्यानंतर आपण बाप्पाची पूजा करायची आहे. हळदी कुंकू अक्षता आणि पुष्प अर्पण करून, दुर्वा अर्पण करून. अतः श्री गणेश पूजनं करिष्ये. हरिद्रान् कुंकुमाक्षतान् समर्पयामि. कापसाचं वस्त्रमाळ असेल ते सुद्धा घालायचं आहे. वस्त्रान् समर्पयामि. दुर्वा अर्पण करायचे आहे. दुर्वान् समर्पयामि. प्रार्थनापूर्वक नमस्कारं करोमि. संधीचं फूल आहे ते सुद्धा मी वाहत आहे. पुष्पान् समर्पयामि. आपल्याला आचमन करायचं आहे. पहिल्या 3 नावांनी आपण ते पाणी प्राशन करायचं आहे, आणि 4थ्या नावाला आपण ते पाणी आपल्या कामनात सोडून द्यायचं आहे. नंतर पुढची नावं बोलताना आपण हात जोडायचे आहेत. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. ओम विष्णवे नमः. मधुसूदनाय नमः. त्रिविक्रमाय नमः. वामनाय नमः. श्रीधराय नमः. ऋषिकेशाय नमः. पद्मनाभाय नमः. दामोदराय नमः. संकर्षणाय नमः. वासुदेवाय नमः. प्रद्युम्नाय नमः. अनिरुद्धाय नमः. पुरुषोत्तमाय नमः. अधोक्षदाय नमः. नरसिंहाय नमः. अच्युत्याय नमः. जनार्दनाय नमः. उपन्द्रे नमः. हरे नमः. श्रीकृष्ण परमात्मने नमो नमः. असे आचमन करून झाल्यानंतर आपण देवादिकांना वंदन करायचे आहे. आपले पूर्वज, गणपती बाप्पा, आपले कुलदैवत, स्थानदैवत, ग्रामदैवत, इष्टदैवत या सगळ्यांना आपण आव्हान करायचं आहे आपल्या पूजनेला उपस्थित राहण्यासाठी. अक्षता थोड्या हातात घ्यायच्या, त्यावर हळदी कुंकू टाकायचं. परत थोड्याशा अक्षता टाकायच्या. आणि त्या अक्षतांना आपण दुसरा हात हे करून बंद करायचा आहे. श्रीमन्मागणाधिपतये नमो नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. वेदाय नमः. वेदपुरुषाय नमः. इष्टदेवताभ्यो नमः. कुलदेवताभ्यो नमः. स्थानदेवताभ्यो नमः. ग्रामदेवताभ्यो नमः. वास्तुदेवताभ्यो नमः. सचिपुरंदराभ्यो नमः. उमामहेश्वराभ्यो नमः. श्रीलक्ष्मीनारायणाभ्यो नमः. कालकामपरशुरामायणाभ्यो नमः. मातापितृभ्यो नमः. आदित्यदिग्रहदेवताभ्यो नमो नमः. श्रीदत्तात्रेयदेवताभ्यो नमः. स्वामीदेवताभ्यो नमः. साईनाथदेवताभ्यो नमः. गुरुदेवताभ्यो नमः. सर्वदेवताभ्यो नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. एकतकर्मप्रधानदेवताभ्यो नमो नमः. अवेघ्नमस्तु. असे देवादिकांचं वंदन झाल्यानंतर आपण बाप्पाचं स्मरण करायचं आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आता स्मरण झाल्यानंतर आपण संकल्प सोडायचा आहे. संकल्पासाठी कोणतेही एक फूल आपण आपल्या हातात धरायचे आहे. ते फूल हातात घ्यायचे आहे. हळदी कुंकू अक्षता घ्यायचे आहेत आणि हात बंद करून आपण हे जे पारायण आहे किंवा ही जी पूजा आहे ती आपण का करत आहोत, किंवा ह्या पूजा करण्यामागचा आपल्याला आपली भावना काय आहे ही आपण स्पष्ट करून देवाला सांगायची आहे. आणि प्रार्थना करून
नंतर आपण पळीभर पाण्याने हे जे फूल वगैरे आहे ते आपण तामणात सोडायचे आहे. अशा प्रकारे तुम्हाला जर मंत्र येत असतील तर तुम्ही मंत्रसुद्धा बोलू शकता. मम आत्मनाः श्रुते स्मृते पुराणोक्त फलप्राप्त्यर्थम अखंडलक्ष्मीप्राप्त्यर्थम सकलारिष्टशान्त्यर्थम श्री परमेश्वर श्रीपाद श्रीवल्लभ श्री सद्गुरु श्री दत्तात्रेय देवता प्रीत्यर्थम श्री गुरुचैत्र नमो नमः. अतः श्री दत्तात्रेय देवता कृपा प्राप्त्यर्थम स्वामी देवता कृपा प्राप्त्यर्थम गुरुदेवता कृपा प्राप्त्यर्थम. अथ श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्ते श्री स्वामी समर्थ पारायणे श्री गुरुचरित्र एकादश पारायणम अहम करिष्ये. अथ श्री सप्तां करिष्ये ततत्रो निर्विघ्न सिद्ध्यर्थम महागणपति स्मरणं च करिष्ये. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. अथ श्री सप्ताह श्री गुरुचैत्र संक्षिप्त श्री गुरुचैत्र पारायणम सप्ताह करिष्ये. तर मी हे जे पारायण आहे ते स्वामी समर्थांचं प्रकट दिन आहे त्या निमित्ताने मी हे करत आहे. तर अशा प्रकारे संकल्प झाल्यानंतर मी तो संकल्प बोललेला आहे. तुम्ही तुमचा जो संकल्प असेल तो बोलू शकता. अशा प्रकारे संकल्प झाल्यानंतर आपल्याला बाप्पाची आपण स्थापना केलेली आहे. बाप्पाची स्थापना झाल्यानंतर आपण कलश स्थापना करायची आहे. अशा प्रकारे मी इथे कलश घेतलेला आहे. त्या कलशाला मध्ये स्वस्तिक लावायचं आहे, काढायचं आहे कुंकवाच्या साह्याने. आणि कुंकवाच्या साह्याने आपण त्याच्यावर 5 रेषा अशा ओढायच्या आहेत, वरून खाली अशा ओढायच्या आहेत. आता ह्या कलशामध्ये आपण हळदी कुंकू टाकायचं आहे. हळदी कुंकू, 2 अक्षदा, दुर्वा, 1 फूल टाकायचं आहे, 1 रुपयाचं नाणं आणि 1 सुपारी टाकायची आहे. नंतर आपण आपल्याला जो कलश आहे तो देवाच्या डाव्या बाजूला मांडायचा आहे. त्या डाव्या बाजूला आपण थोड्याशा अक्षदा पसरवून ठेवायच्या आहेत. त्या अक्षदांवर हळदी कुंकू वाहून ते कलशाचं आसन आपण सिद्ध करून त्याची पूजा करायची आहे. नंतर त्यावर हा मंगल कलश स्थापन करण्याअगोदर आपण त्यावर हात ठेवून मंत्राला म्हणजे जो आपण ह्याच्यासाठी मंत्र बोलणार आहे तो मंत्र सिद्ध करायचा आहे, या कलशाला सिद्ध करायचा आहे. कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्र समाश्रितः मूलेत स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणा स्मृतः कुक्षोतु सागरा सर्वे सप्तद्विजा वसुंधरा ऋग्वेदो यजुर्वेदा सामवेदोऽर्थावर्ण अग्नेक्षो सहिताः सर्वकलशं तु समाश्रितः अंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जले सन्निधे कुरुं श्रीवरुणाय नमो नमः. सर्वोपचारार्थे गंधाक्षपुष्पं समर्पयामि असं म्हणायचे आहे. मंत्र बोलून झाल्यानंतर आपण कलश हा या ह्याच्यावर मांडायचा आहे. आपण कलश ठेवताना श्री वरुणाय नमो नमः असा वरुण देवतेचा जय जयकार करायचा आहे. कारण की हा जो कलश आहे तो कलश आपण वरुण देव म्हणून स्थापना याची करत असतो. व्यवस्थित असं स्थापन करायचं आहे, कारण की 7 दिवस आपण त्याला उचलणार नाही आहे. नंतर श्रीफळ त्यावर ठेवायचे आहे. विड्याची 5 पानं आपण कलशाला लावायची आहे. अशा प्रकारे कलश स्थापना झाल्यानंतर आपण कलशाची पूजा करायची आहे. अथ श्री कलश पूजनं करिष्ये हरिद्रान् कुंकुमाक्षदान् समर्पयामि. श्रीफळाला हळदी कुंकू लावायचे आहे.
पुष्प अर्पण करायचे आहे. पुष्पान समर्पयामी. आपल्याकडे दत्तमूर्ती असेल तर आपण दत्तांची मूर्ती मांडू शकतो. माझ्याकडे दत्तांची मूर्ती नाही आहे म्हणून मी सुपारी मांडणार आहे. आणि कलशपूजन झाल्यानंतर आपण बाप्पाला नैवेद्य दाखवायचा आहे. आता श्री गणेश नैवेद्यम निवेदयामि. ओम चंद्रमा मनशो जातश सूर्यो अजायत मुखदिनानि च प्राण उदानाय स्वाहा समानाय स्वाहा. ओम ब्रह्मणे नमः. नैवेद्यं निवेदयामि. उत्तरपोषणं समर्पयामि. हस्तप्रक्षालनं समर्पयामि. मुखप्रक्षालनं समर्पयामि. करोमि. नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आपण श्री गुरुदेव दत्तांची स्थापना करायची आहे. दत्तांची प्रतिमा असेल किंवा दत्तांचा फोटो किंवा आपल्याकडे मूर्ती असेल तर ती आपण स्थापन करू शकतो. माझ्याकडे मूर्ती नाही आहे तर आपण सुपारी स्थापन करू शकतो. मी सुपारी स्थापन करत आहे. श्री गुरुदेव दत्त ह्या मंत्राने आपण अभिषेक करणार आहे. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आता दत्तप्रभूंना आपण चंदन लेपन करणार आहोत. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. पाण्याने स्वच्छ धुवायचे आहे. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. अशा प्रकारे दत्तप्रभूंचा अभिषेक झाल्यानंतर आपण त्यांनाही स्वच्छ पुसून घ्यायचे आहे. गणपती बाप्पाची ज्याप्रमाणे आपण पूजा मांडणी केलेली आहे, स्थापना केलेली आहे, त्याचप्रमाणे तांदळाच्या राशीवर आपल्याला दत्तप्रभूंची स्थापना करायची आहे. अतः श्री दत्तासनार्थे अक्षदान समर्पयामि. आसन पूजनं करिष्ये. हरिद्रान् कुङ्कुमाक्षदान् समर्पयामि. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. श्री गुरुदेव दत्त. आपण श्री गुरु दत्तात्रयांची पूजा करायची आहे. हरिद्रान् कुङ्कुमाक्षरान् समर्पयामि. अतः श्री दत्तात्रेय पूजनं संपन्न. चंदनं समर्पयामि. पुष्पान् समर्पयामि. अतः श्री दत्तपूजनं संपन्न. वस्त्रमाळ असेल तर वस्त्रमाळ घालू शकता. वस्त्रान् समर्पयामि. मी स्वामींना सुद्धा इथे स्थान देणार आहे. तुमच्याकडे स्वामी मूर्ती असेल तर स्वामींची तुम्ही मूर्ती स्थापन करू शकता. माझ्याकडे मूर्ती प्रतिमा दोन्ही आहेत म्हणून मी दोन्ही स्थापन करत आहे या ठिकाणी. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही सुपारी म्हणून स्वामींना सुद्धा स्थापन करू शकता. अशा प्रकारे आता आपण स्वामींना स्नान घालणार आहोत. श्री स्वामी समर्थ. 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 अशा प्रकारे स्वामींचं स्नान झालेलं आहे. स्नानानंतर आपण स्वामींच्या मूर्तीखाली थोडंसं अक्षदा आणि चंदन घालणार आहोत. आता आपण स्वामींचा अभिषेक करणार आहोत आणि स्वामींना चंदन लेपन सुद्धा करणार आहोत. अभिषेक करताना आपण तारक मंत्र, स्वामी स्तवन अशा विविध मंत्रांचा वापर करून स्वामींना खुश करू शकतो. स्वामींना अभिषेक सुद्धा
घालू शकतो. स्वामींच्या श्री स्वामी स्तवांनी अभिषेक करणार आहे. त्यानंतर तारक मंत्राचा पठण करून सुद्धा मी अभिषेक करणार आहे. त्यानंतर श्री स्वामी समर्थ अष्टाक्षरी मंत्राने सुद्धा आपण अभिषेक करणार आहोत. आपण आपल्या मर्जीने स्वामींचा अभिषेक करू शकतो. फक्त शुद्ध भाव असावे लागते. शुद्ध भावाने केलेली कुठलीही सेवा स्वामींच्या चरणी रुजू होते. त्याप्रमाणे मंत्र स्तोत्राचंच पठण केलं पाहिजे असं काही नाही. आपल्याला आवड असेल तर आपण करू शकता. तर आपण आता स्वामींच्या अभिषेकाला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. सेवदनं कंठाकुटीचमाला दंडकमंडलधर कटिलांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना. अतर्क्य अवधूत हे स्मरतुगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी माय. आज्ञे विना काळहीना त्याला, परलोकीहीना भीती थयाला. अशक्य ही शक्य करतील स्वामी, उगाची भीतोसी भय हे पळू दे. श्री स्वामी समर्थ. 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 सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अशा प्रकारे अभिषेक झाल्यानंतर स्वामींना पण स्वच्छ कोरडं असं कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे. बघा मित्रांनो, आपले स्वामी स्वच्छ झालेले आहेत. आता त्यांना आपण स्थानावर स्थापन करायचे आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अशा प्रकारे स्वामींना स्थापन केल्यानंतर आपण गंध लावायचा आहे स्वामींना. अशा प्रकारे गंध लावल्यानंतर आपण स्वामींना हळदी कुंकवाने पूजा करायची आहे. आता श्री स्वामी समर्थ पुढे नमो करियेशे हरिद्रान कुंकुमाक्षरान समर्पयामि. अशा प्रकारे स्वामींची पूजा झाल्यानंतर स्वामींना वस्त्रमाळ घालायची आहे. वस्त्रान समर्पयामि. स्वामींना घालण्यासाठी आभूषणे असते, तर आभूषणे घालायचे स्वामींना नटवायचं आहे.
माझ्याकडे उपकरण वगैरे आहे त्याप्रमाणे मी नटवत आहे. तुम्ही स्वामींना सजवू शकता. यांना फुल बाहायचं आहे. पुष्पान समर्पयामी. स्वामींची चरण पूजा करायची आहे. अजय श्री चरण पूजनम करियेशे हरिद्रान कुंकुमाक्षदान समर्पयामी. चंदनम समर्पयामी. नानाद्रव्यं सुगन्धिद्रव्यं सकलसौभाग्यद्रव्यं समर्पयामि. अशा प्रकारे स्वामींची पूजा इथे संपलेली आहे. आता आपल्याकडे स्वामींची जी प्रतिमा आहे त्याची आपण पूजन करणार आहोत. सर्वप्रथम त्याची स्थापना करणार आहोत. प्रतिमेखाली थोडीशी अक्षता, त्यावर हळदी कुंकू आणि परत थोड्याशा अक्षता. श्री स्वामी समर्थ. अशा प्रकारे स्वामींची प्रतिमा स्थापन केल्यानंतर प्रतिमेला सुद्धा आपण चंदन लावून घ्यायचं आहे. स्वामींना गर्भ लावून झाल्यानंतर आपण स्वामींना वस्त्रमाळ घालणार आहोत. वस्त्रमाळ घालून झाल्यानंतर आपण प्रतिमेची पूजा करून घेणार आहोत. हळदी कुंकू आणि पुष्पार्पण करून घ्यायची आहे. आता श्री स्वामी समर्थ पूजनम करियेशे हरिद्रान कुंकुमाक्षदान समर्पयामि. चंदनम समर्पयामि. पुष्पान समर्पयामि. प्रार्थनापूर्वक नमस्कारम करोमि. त्यानंतर संक्षिप्त श्री गुरुचरित्र या चरित्राचे पूजन करायचे आहे. अथ श्री ग्रंथपूजनम करियेशे संक्षिप्त श्री गुरुचरित्र पूजनम करियेशे हरिद्रान कुंकुमाक्षदान समर्पयामि. चंदनम समर्पयामि. चैत्रालाही चंदन लावून घ्यायचे आहे. अत श्री चंदन विलेपनार्थे चंदनम समर्पयामि. ग्रंथावर चंदन, अबीर, गुलाल, सिंदूर अशा विविध सुगंधित द्रव्यांनी व्हायचे आहे. अशा प्रकारे आपण ग्रंथपूजन केलेलं आहे. ग्रंथपूजनानंतर आपण बाजूला एक रिकामा पाठ मांडायचा आहे. त्या पाठाची सुद्धा पूजा करायची आहे. हरिद्रान कुंकुमाक्षदान समर्पयामि. अथ श्री अवधूत चिंतन श्री दत्तात्रेय महाराज आसन पूजनम संपन्न. चंदनम समर्पयामि. हा जो पाठ आहे या आसनावर आपण जेव्हा चरित्र वाचत असतो, चरित्राचे पठण करत असतो, तेव्हा साक्षात दत्तात्रेय महाराज इथे आपल्या श्रवणासाठी उपस्थित असतात. त्याच्यासाठी आपण हे आसन ठेवलेले असते. या आसनावर साक्षात श्री दत्तात्रेय महाराज आसनस्थ होणार आहे. त्यामुळे या आसनावर दुसरी कुठलीही गोष्ट ठेवायची नाही. फक्त तो पाठ एकामा ठेवायचा आहे. छोटासा स्वामींचा किंवा दत्तांचा फोटो असेल तर तो आपण इथे स्थापन करू शकतो. आपल्याला पुष्प व तुलसीपत्र अर्पण करायचे आहे. हे सर्व झाल्यानंतर आपण
नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्यासुद्धा आधी आपण सर्वप्रथम उदबत्ती लावून घेणार आहोत. आणि माझ्याकडे स्वामीची कृपा बघा, माझ्याकडे श्री स्वामी समर्थ जे स्वामी महाराजांची अगरबत्ती होती तीच आज मी वापरत आहे पारायणासाठी. अशा प्रकारे उदबत्ती लावल्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. आणि त्या नैवेद्य दाखवत आहे आपण कोणत्याही फळाचा किंवा कुठल्याही गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवू शकता. अशा प्रकारे मी आता केळांचा नैवेद्य दाखवत आहे. ओम चंद्रमा मनशो जातश सूर्यो अजायत मुखदिनानि च प्राणदवायुर्जायत नैवेद्यं ब्रूतां देवभक्तिमे हतिलां कुरु उपस्थिताय स्वाहा. ओम ब्रह्मणे नमः. नैवेद्यं निवेदयामि. उत्तरपोषणं समर्पयामि. हस्तप्रक्षालनं समर्पयामि. मुखप्रक्षालनं समर्पयामि. करोदर्शनार्थे चन्दनं समर्पयामि. प्रार्थनापूर्वक नमस्कारं करोमि. अशा प्रकारे आपलं संक्षिप्त श्री गुरुचरित्र या पारायणाची पूजा मांडणी व पूजाविधी येथे संपूर्ण झालेला आहे. अशी सर्वत्र अशी पूजा झाल्यानंतर आपण संक्षिप्त श्री गुरुचरित्र जो ग्रंथ आहे त्याचे पठण करायचे आहे. पठणानंतर आपण गणपती बाप्पाची, दत्तगुरूंची व स्वामी महाराजांची आरती करायची आहे. आरती या व्हिडिओमध्ये मी दाखवत नाही आहे कारण हा व्हिडिओ खूप मोठा होईल, त्या कारणाने मी या व्हिडिओमध्ये आरती दाखवत नाही आहे. तुम्ही नक्की करा, नक्की बघा कसा वाटला व्हिडिओ नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये टाका. आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा. येतो. श्री स्वामी समर्थ. तुम्ही हे पारायण चालू करा. आजपासून सप्ताह श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्ताचा सप्ताह जो आहे तो आजपासून चालू झालेला आहे. तुम्ही चालू करा आणि या स्वामीमय भक्ती मार्गात तुम्हीही सामील व्हा. श्री स्वामी समर्थ.